ज्या विद्यार्थ्यांनी 2026च्या अगोदरच 12वीची परीक्षा दिली असेल अशा विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ स्किप केला तरी चालेल, परंतु ज्या विद्यार्थ्यांनी रिसेंट 12वीची परीक्षा दिलेली आहे, ज्यांचे गुणपत्रक आलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट बोर्डाकडून येते आहे। नेमकी अपडेट काय आहे याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी अंकुश पाटील, तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचे यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। महत्त्वाचे अपडेट्स मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा देण्यात आलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करू शकता। मुख्य विषयाला आपण सुरुवात करतोय। एक बातमी आहे ही, 12वीच्या निकालात मोठा घोळ, बोर्डाने हा तातडीचा निर्णय घेतल्याची ही बातमी आहे। नेमकं घोळ काय झालेला आहे ते सुद्धा पाहूया आणि बोर्डाने नेमका काय निर्णय घेतलेला आहे ते सुद्धा आपण याच्यामध्ये पाहूया। काही महत्त्वाचे सजेशन जे आहेत बोर्डाने शाळा महाविद्यालयाला दिलेले आहेत। काही विद्यार्थ्यांच्या मार्कशीटमध्ये त्रुटी आल्याचं या बातमीमध्ये म्हटलेलं आहे। नेमकं काय आहे, स्लाइड बाय स्लाइड आपण हे समजून घेऊयात की नेमकं कुठल्या विद्यार्थ्यांना या गोष्टी चेक करायच्या आहेत आणि नेमक्या त्रुटी कशा शोधायच्या आहेत हे सुद्धा बोर्डाने सांगितलेलं आहे। 12वी गुणपत्रिका फोटो त्रुटी, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची ही महत्त्वाची अपडेट आहे। बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं 12वीचं जे काही HSCचं गुणपत्रक आलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांच्या मार्कशीटवर यावर्षी फोटो येतो आहे। त्या फोटोमध्ये त्रुटी असल्याचं किंवा फोटो चुकीचे काही विद्यार्थ्यांना गेलेत, काही विद्यार्थ्यांचे फोटो व्यवस्थित त्या ठिकाणी अपलोड झालेले नाहीत, अशा प्रकारच्या काही त्रुटी आलेल्या आहेत। त्या संदर्भात 12वी बोर्डाने विद्यार्थ्यांना काही सूचना केलेल्या आहेत। त्या सूचना नेमक्या काय आहेत ते डिटेल आपण पाहणार आहोत। पहिला, ही चूक का झाली? यंदा प्रथमच गुणपत्रिका व प्रमाणपत्र एकत्र छापण्याचा मंडळाचा निर्णय होता। म्हणजेच दरवर्षी काय व्हायचं, 12वीला 2 सर्टिफिकेट मिळायचे, एक मार्कशीट असायचं आणि एक सर्टिफिकेट, एक सनद ज्याला आपण म्हणतो, असे 2 मिळायचे। परंतु या वर्षीपासून याला कंबाईन करून एकच सर्टिफिकेट CBSEच्या धर्तीवर देण्याचा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतलेला होता आणि ते एकत्र छापण्याचा मोठा निर्णय यावर्षी घेतलेला होता। दुसरं, बनावट कागदपत्रांना आळा घालण्यासाठी QR कोड आणि फोटोचा समावेश करण्यात आला। अनेक विद्यार्थ्यांचे हॉल तिकीटवरील फोटो अस्पष्ट किंवा चुकीचे होते। 12वीचं जे काही हॉल तिकीट होतं, ज्याला आपण ॲडमिट कार्ड म्हणू, ते चुकीचे किंवा अस्पष्ट होते। शाळांनी वेळेत फोटो करेक्शन पोर्टलवर दुरुस्ती प्रक्रिया पूर्ण न केल्याने ही गंभीर समस्या निर्माण झालेली। म्हणजे काही विद्यार्थ्यांच्या मार्कशीटवर काही विद्यार्थ्यांच्या अशा तक्रारी आहेत की मार्कशीटवरचा फोटो जो आहे चुकीचा अपलोड झालेला आहे किंवा त्या ठिकाणी जे आहे अस्पष्ट ब्लर फोटो विद्यार्थ्यांचे त्या ठिकाणी आलेले आहेत। तर ही सगळी गोष्ट बोर्डाच्या निदर्शनास आल्यानंतर बोर्डाने शाळांना तातडीचे आदेश काय दिलेले आहेत, JPG फॉर्मॅट, विद्यार्थ्यांचा स्पष्ट फोटो शाळांनी केवळ JPG फॉर्मॅटमध्येच पुन्हा पाठवावा। फाईलचे नाव, फोटोच्या फाईलला विद्यार्थ्यांचा सीट नंबर नाव म्हणून देणे बंधनकारक आहे। फाईलची साईज सुद्धा दिलेली आहे की ज्या विद्यार्थ्यांचा, सर्वच विद्यार्थ्यांना हे लागू आहे का नाही, ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपला फोटो चुकीचा अपलोड आलेला आहे आपल्या मार्कशीटवर किंवा आपला फोटो ब्लर स्वरूपाचा आलेला आहे आपल्या मार्कशीटवर, अशा विद्यार्थ्यांसाठीच ही स्टेप घेण्यात आलेली आहे। बाकी विद्यार्थ्यांना, ज्या विद्यार्थ्यांच्या मार्कशीटवरील फोटो करेक्ट आलेला आहे, विद्यार्थ्याचा स्वतःचा योग्य फोटो त्या ठिकाणी आलेला आहे, फोटो व्यवस्थित मार्कशीटवर त्या ठिकाणी दिसतो आहे, अशा विद्यार्थ्यांनी काळजी करण्याचं कारण नाही। परंतु ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपल्या मार्कशीटवरचा फोटो चुकीचा अपलोड झालेला आहे किंवा तो ब्लर आलेला आहे, व्यवस्थित त्या ठिकाणी क्लिअर फोटो दिसत नाही, असे जर शंका विद्यार्थ्याच्या मनात असतील तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा बोर्डाने जे आहे विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आव्हान केलेले आहे। जर तुमच्या गुणपत्रिकेवर फोटो नसेल किंवा चुकीचा असेल तर अजिबात घाबरून न जाता त्वरित आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्याशी संपर्क साधण्याच्या सूचना विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी केलेल्या आहेत। महाविद्यालयाला सुद्धा सूचना केलेल्या आहेत। पुन्हा नव्याने या विद्यार्थ्यांचं मार्कशीट कदाचित त्या ठिकाणी येऊ शकतं। फोटो करेक्शनसाठी ही एक संधी विद्यार्थ्यांना दिली आहे, असं या बातमीचा थोडक्यात अर्थ होतो। सगळ्याच विद्यार्थ्यांनी पॅनिक होण्याचं कारण नाही। तुम्हाला वाटत असेल तुम्ही तुमच्या मार्कशीटवर पूर्णपणे समाधानी असेल, त्यावर आलेल्या फोटोबद्दल तुम्ही पूर्णपणे समाधानी असाल तर काही करण्याची आवश्यकता नाही। परंतु मार्कशीटवरल्या फोटोबाबत तुमच्या मनात काही शंका असेल तर ज्या ठिकाणाहून तुमची 12वी झालेली आहे त्या कॉलेजच्या प्राचार्यांना तुम्हाला ही बाब निदर्शनास आणून द्यायची आहे आणि त्याच्यामध्ये दुरुस्ती करायची आहे। कारण ॲडमिशन प्रक्रिया ज्या आहेत त्या आता PCM ग्रुपच्या स्टेट कोट्याच्या लवकरच सुरू होतील। CETचा रिझल्ट अद्याप बाकी आहे। त्याच्यानंतर 21 जून 2026ला रिटेस्ट आहे नीटची
त्याच्यानंतर या प्रवेश प्रक्रिया सुरू होतील त्याच्या अगोदरच विद्यार्थ्यांनी हे मार्कशीटबद्दलचे जे काही घोळ आहेत किंवा आपल्या मार्कशीटमध्ये काही संशय असेल तर प्राचार्याशी संपर्क साधून ते सगळ्या गोष्टी करेक्ट करून घेऊ शकतात. या बाबतीत तुम्हाला काही प्रश्न असतील तर आपलं कट ऑफ मंत्र ॲप आहे. या ॲपमध्ये चॅट बॉक्स दिलेला आहे. या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी प्रश्न विचारू शकता. या संदर्भात तुम्हाला काही डाऊट्स असतील तर 12 तास चॅटिंग सपोर्ट आपण विद्यार्थ्यांना या ठिकाणी देतोय. रोजचे 100 ते 200 विद्यार्थी त्या ठिकाणी त्याचा लाभ घेत आहेत. तुम्हालाही काही प्रश्न असतील मार्कशीट संदर्भात नसतील किंवा ॲडमिशन प्रोसेस संदर्भात, विशेषतः मेडिकल ॲडमिशन प्रोसेस संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील ते सुद्धा तुम्ही चॅट बॉक्समध्ये विचारू शकता. ॲपमध्ये कट ऑफ आहेत कॉलेजचे, त्याचबरोबर कट ऑफचे बुकलेट आहेत, महत्त्वाचे शासन निर्णय आहेत, येणारे महत्त्वाचे अपडेट सुद्धा तुम्हाला या ॲपमध्ये एकाच ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे ॲप डाउनलोड केलं नसेल तर ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. छत्रपती अकॅडमी पुणेच्या नीट UG 2026 पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि स्क्रीनवर आमचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत. त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.